उजवा हात ह्या जन्माचं कर्माचं प्रतीक आहे, डावा हात गत जन्माचं प्रारब्ध आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की आर्थिक सोर्स कसा वाढवायचा, मग त्यासाठी काय उपासना करायची. मंत्र साधना करत असताना लगेच त्वरित फरक पडतो का, त्यालाही बराच कालावधी पेशन्स ठेवावा. मला हे मिळवायचं आहे म्हणून मी उपासना करतोय असा भाव मनात आणू नका. असं एक उदाहरण त्या देवाने खाटल्यावर बसून दिले एकाला. एक उदाहरण दाखवा. मी हातावरचे ग्रह उंचवटे, लग्न कुंडलीतले ग्रह इंडिकेट करतात आपल्याला. मनशांतीची आजकाल खूप गरज झाली आहे धावपळीच्या युगामध्ये. त्यासाठी काही साधना तुम्हाला सांग. देव म्हणतो की तू तुझं कर्म कर आणि फावल्या वेळेत माझं नामस्मरण कर. तुझं कर्तव्य पळत. सांसारिक माणसाचं कर्तव्य महत्वाचं आहे. शनी हा चिकाटी देतो. तू किती काम प्रामाणिकपणे करेल शनीवरून बघितलं जातं. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पा या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आपल्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर चर्चा करत असतो, पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो एक रंजक आणि थोडासा गूढ विषय आहे, म्हणजे सामुद्रिक हस्तरेषाशास्त्र. खरंच आपल्या हातावरच्या रेषा आपलं भविष्य, आपला स्वभाव किंवा भविष्यामध्ये घडणाऱ्या काही घटना आपल्याला सांगतात का? आणि हस्तरेषाशास्त्र हे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे का श्रद्धा, या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे हस्तरेषा शास्त्रज्ञ आणि एक आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून परिचित असलेले सगळ्यांना श्री हेमंत रणनवरेजी आलेले. हेमंत रणनवरेजी, आपलं खूप खूप स्वागत आहे मनसोक्त गप्पामध्ये. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलवर माझे विचार मांडण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे सर्व घडवून आणण्याचं श्रेय समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या हातात आहे, स्वामी समर्थांच्या हातात आहे. त्यांनी घडवून आणलेलं आहे असे मी समजतो. हे जे शास्त्र आहे आणि हा जो विषय तो थोडासा गूढ आहे असं मी म्हणेन, कारण समुद्र हस्तरेषाशास्त्र, सामुद्रिक हस्तरेषाशास्त्र म्हटलं जातं याला. आणि हे नाव असं का आहे? समुद्रासारखं विशाल शास्त्र आहे. तळहाताच्या रेषा, उंचवटे, हे एक एक रेषा बघावे लागतात आणि त्या रेषांचं अर्थ समजून घ्यावा लागतो. त्यामुळं समुद्रासारखं विशाल आहे, नंतर याला सामुद्रिक हस्तरेषाशास्त्र म्हटलं गेलेलं आहे. आपल्या तळहातावर बोट आहेत. हे पहिलं बोट गुरुचं आहे. या बोटाच्या खाली गुरुचा उंचवटा आहे. दुसरं बोट शनीचं आहे. या बोटाच्या खाली शनीचं उंचवटा आहे. तिसरं बोट रिंग फिंगर, त्याला अनामिका म्हणतो, त्याच्या खाली रवीचा पर्वत आहे. दुसरा करंगळी, याच्या खाली बुधाचा पर्वत आहे. अंगठा हा शुक्राच्या खाली येतो. अंगठा इथून लंब टाकला, तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये मध्यभाग जर घेतला तर इथं पहिला मंगळ आहे, दुसरा मंगळ समोर आहे आणि शुक्राच्या समोर चंद्र उंचवटा आहे. बाकी नेपच्यून खाली आला आणि राहू केतू मध्ये आले. असे ग्रहांचे उंचवटे म्हणतो आपण, याला पर्वत म्हणतो. आणि हातावर आयुष्य रेषा आहे, मी माझ्या बोटाने दाखवतोय. दुसरी भाग्य रेषा आहे, हिला कर्म रेषा मी म्हणतो. दुसरी मस्तक रेषा आहे. तिसरी हृदय रेषा आहे. रवी रेषा आहे. चंद्र रेषा आहे. शुक्र रेषा आहे. शनी वलय आहे. गुरु वलय आहे. या अशा रेषा असतात. आता रेषा बदलतात का? नाही. कालमाना स्वरूपानुसार रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो. एखादी व्यक्तीचं डेव्हलपमेंट होणार असेल मग ती कर्मरेषा, धनरेषा विकसित झालेली असते. त्यामुळं रेषा ह्या बदलत नाहीत. कालमाना स्वरूपानुसार रेषेच्या स्वरूपामध्ये बदल होतो. रेषा या बदलत नाही, तुम्ही आता सांगितलं. पण जुळी भावंड असतात, त्यांच्या रेषा एकसारख्या असतात का? आता पहिल्यांदा आपण गुरुपर्वताचं महत्व काय? गुरुपर्वत हा महत्वाकांक्षा देतो, अभिलाषा देतो. ज्या व्यक्तीचा गुरुपर्वत विकसित आहे
उंचवटा मध्यबिंदू जागेवर आहे, अशा व्यक्तीमध्ये महत्वाकांक्षा ठासून भरलेली असते. तो एका ध्येयाने काम करत असतो. मला ते साध्य करायचंय आणि ते साध्य करण्यासाठी तो अविरत मेहनत करतो. मग ती मेहनतीला फळ द्यायचं काम गुरु करतो. दुसरं, शनी हा काय करतो? शनी हा कर्मप्रधान आहे. कर्म करायला लावतो. अविरत कर्म कर, मग तुला मिळेल ते. रवी हा काय करतो? रवी हा मान सन्मान देतो. केलेल्या कामाची चीज रवी करतो, उत्साह देतो, प्रोत्साहन देतो रवी. बुध काय करतो? बुध हा किती प्रामाणिकपणे कर्तव्य करणार, किती प्रामाणिकपणे काम करणार, त्याच्यात यश द्यायचं काम बुध देतो. शुक्र काय करणार? शुक्र प्रेम, माया, ममता, आयुष्याचा जोडीदार हे शुक्र करतो. चंद्रावरून काय? मला त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती बघितली जाते. हे तळ हातावरचे जसे उंचवटे आहेत, त्या उंचवट्यांना पर्वत सुद्धा म्हणलं जातं. ह्या पर्वतांचे गुणधर्म आहेत. मग आता प्रत्येक व्यक्तीचा हात आणि हातावरच्या रेषा ह्या एकसारख्या असतात का? त्रिवार सत्य आहे, नाही नाही नाही. जुळ्या मुलांच्या हातावरच्या रेषा ह्या वेगवेगळ्या असतात. मी अनेक जुळ्या मुलांचे हात बघितले, तर त्यांची भाग्य रेषा वेगळी आहे, त्यांची मस्तक रेषा वेगळी आहे, हृदय रेषा वेगळी आहे. हातावरचे उंचवटे काही विकसित आहेत, काही अविकसित आहेत. दोन्ही मुलांच्या हातावरच्या रेषा उंचवटे अविकसित असतात, काही वेळा विकसित असतात. त्या एकसारख्या नाही, ते त्रिवार सत्य आहे. म्हणजे एकसारख्या नसतात. नाही. आणि हात पाहताना आता सामुद्रिक शास्त्र जे आहे, हस्तरेषा शास्त्र, स्त्रियांचा उजवा आणि पुरुषांचा डावा असं का म्हटलं? नाही, असं करून चालणार नाही. उजवा हात ह्या जन्माचं कर्माचं प्रतीक आहे. डावा हात गत जन्माचं प्रारब्ध आहे. त्यामुळे दोन्ही हात बघून फलादेश करावाच लागतो. आजकाल आधी काय होतं? आधी स्त्रिया पुरुषावर अवलंबून होत्या. आता असं नाहीये. स्त्रिया सुद्धा पुरुषाच्या खांद्याला लावून काम करतायत. त्यामुळे त्या कर्तव्यामध्ये मागे पडतात का? बिलकुल नाही. तर त्यांचे सुद्धा हात बघताना उजवा हात, डावा हात असा फरक करून चालणार नाही. सुंदर चर्चा चालली आपली. यावर जास्त प्रकाश टाकला गेला नाही. सामुद्रिक हस्तरेषा शास्त्र जे आहे, ज्यावेळी पत्रिका दाखवायला आपण गुरुजीकडे जातो, त्यावेळी जन्म नक्षत्र म्हणा, रास, गण हे सगळं पाहिलं जातं. आणि त्या म्हणजे भविष्य पाहण्यामध्ये हातही पाहिला जातो. तर त्यावेळी प्रामुख्याने ज्यावेळी हात पाहिला जातो, तुम्ही जसं म्हणालात की दोन्ही हात पाहणं, स्त्री असो किंवा पुरुष, हे महत्वाचं आहे. तर हे भविष्यशास्त्र आणि हस्तरेषा शास्त्र दोन्ही वेगळे आहेत. मुळात म्हणजे भविष्यात मी 10 लाखाची गाडी विकणार, मी बंगला बांधणार, मी अजून मोठा काही होणार नाहीये. तुझ्या प्रारब्धात आहे का? ते प्रारब्धात मिळवण्यासाठी तू किती मेहनत करतो, किती कष्ट घेतो, ह्याच्यावर तुमचं प्रगती वर्तमान काळ, याच्यावर तुमची प्रगती अवलंबून असते. मग हे कोण करतं? शनी हा चिकाटी देतो. तू किती काम प्रामाणिकपणे करेल शनीवरून बघितलं जातं. भविष्यात राजा होणार, मी अमुक होणार नाहीये, देह हरी खाटल्यावर असं अजिबात नाही. देव सुद्धा त्या अशा व्यक्तीकडे बघत नाही. देव म्हणतो तू उठ, पुरुषार्थ कर, मेहनत कर, कष्ट कर, तर मी तुझ्या पाठीशी उभा राहील. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्या व्यक्तीने उपासना करायला पाहिजे. उपासना कोणाची करायला पाहिजे? आता ज्या गोष्टीमध्ये आपल्या अडचणी येतात, त्या अडचणी कशामुळे आल्या हे आधी शोधायला पाहिजे. नुसतं ज्योतिषाकडे गेल्यानंतर माझं अशा अडचण आहे अजिबात नाहीये. अडचणी कशामुळे आल्या त्या आधी शोधून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर मग तुम्ही ज्योतिषाकडे, एखाद्या तज्ञ ज्योतिषाकडे जाऊन त्याचं मार्गदर्शन घ्यायचं, ते पण उपासनेद्वारे. म्हणजे हे शास्त्र आहे, नुसती श्रद्धा नाही. सामुद्रिक शास्त्र हे शास्त्रच आहे, श्रद्धा नाही. आणि अंधश्रद्धा त्याहून नाही. अंधश्रद्धा मी करत नाही, इथून पुढचे सुद्धा करणार नाही, फक्त उपासना. आता एक उदाहरण सांगायचं झालं, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मी सांगितलं तर रोज आईच्या पाया पड. ठीक आहे म्हणजे रोज आईच्या पाया पडायला लागला. रोज त्या आईला पण सांगितलं आशीर्वाद देताना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या. ती माऊली पण त्याला आशीर्वाद द्यायला लागली.
7 महिन्यानंतर त्या मुलाचे पॉझिटिव्ह पण गोष्टीकडे होत गेल्या, पॉझिटिव्ह गोष्ट होत गेल्या. कारण का एकसारखा आईचा आशीर्वादाचा ओझ त्या डोक्यावर पडायला लागलं, त्यामुळे तो पॉझिटिव्ह होत गेला. दुसरं, आपण गायत्री मंत्र म्हणतो की नाही, ओम भस्वतस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मी एका माऊलीला सांगितलं तर मुलगा त्यांचा मतिमंद आहे, म्हणजे थोडक्यात काय, तो मतिमंदामध्ये मोडला जातो, पण मोडत नव्हता तो करत नव्हता अभ्यास. तर मी त्यांना सांगितलं तर डोक्यावर गायत्री मंत्र म्हणत असताना गायत्री मंत्राला संपुट लावलेला गायत्री मंत्र म्हणा, सरस्वतीचा बीज मंत्र. एम हा सरस्वतीचा बीज मंत्र. ते म्हणून ते म्हणत असताना डोक्यावर पाणी ओतलं तरी तर तो मुलगा 5 वर्षाचा असल्यापासून ते मुली त्या मुलाच्या मागे होत्या. तो मुलगा 10वीला नॉर्मल मुलासारख्या परीक्षेतून चांगल्या मार्काने पास झाला. मग आता हे अंधश्रद्धा आहे का? कोणतंही मंत्र शास्त्र अंधश्रद्धा नाही. जे मंत्र, जे स्तोत्र तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला ऊर्जा देईल असे स्तोत्र तुम्ही म्हणावे. आता गणपती अथर्वशीर्षामध्ये दिलेलंच आहे, अव दक्षिणातात अव उत्तरातात सर्वोत्तम पाही पाही जमतात. हस्तरेषा ज्यावेळी पाहता तुम्ही, म्हणजे लहान मूल असो किंवा मोठ्या कुठल्याही व्यक्तीचं, तर त्यातून तुम्हाला असं हे कळतं का की ह्याचा ऊर्जित काळ केव्हा, ज्याला राजयोग पण आजकाल म्हटलं जातं, आणि असं म्हणू की म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं त्याचा मृत्यू कधी आहे म्हणा, हे असं करून टाळता येतं कसं? असं कुठलाच ज्योतिष जन्म मृत्यू सांगू शकत नाही, तो ईश्वराच्या अधीन आहे. ईश्वर तो परमेश्वर त्या अधीन आहे. आता एखादी घटना घडणार असेल तर त्या उपासनेने त्याची तीव्रता कमी करता येते, पण टळू शकत नाही. उपासना त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे, त्या उपासनेने केलं पाहिजे. थोडक्यात काय, ही माझ्या हातावरची आयुष्य रेषा दाखवलेली आहे. आयुष्य रेषेला यामध्ये छेद आहे, मग तो कालखंड मी काढला. त्याला सांगितलं बाबा या कालखंडामध्ये तुझ्या शरीराला थोडा त्रास होईल, काळजी घे. मग अशा व्यक्तीने रवीची उपासना करावी, पंचमुखी हनुमान कवचाची उपासना करावी, स्तोत्र पठन करावं, गणेश कवच पठन. कवच म्हणजे सुरक्षा. मी दोन सांगितले, एक पंचमुखी हनुमान कवच आणि गणेश कवच आणि आदित्य हृदय स्तोत्र. कवच काय होईल? कवच प्रोटेक्शन निर्माण करेल. आजारपण येईल का? येईल, पण त्या आजारपणात त्याला धीर मिळेल, आधार मिळेल. ज्योतिषाचं प्रथम कर्तव्य येणाऱ्या जातकाला धीर द्यायचं, हे प्रथम कर्तव्य ज्योतिषाचं आहे. म्हणजे कर्म तर आपल्याला कर्म ही पूर्ण करावीच लागतात भोगून. फक्त तुम्ही म्हणताय तसा दिलासा आणि ताकद मिळते. हस्तरेषा पाहण्यासाठी वयाचं काही बंधन? 14 वर्षानंतर मुलांची हस्तरेषा आपण बघू शकतो. 14 वर्षानंतर. मग मुलांच्या हस्तरेषा बघत असताना त्यांचं करिअर संबंधी मार्गदर्शन करावं. आजकाल काय करतात, माझं मुलं आई वडील पालक येतात, त्याचा विवाह कसा होईल, संतान होईल का नाही, आधी त्याचं महत्वाचं करिअर, या करिअरच्या अनुषंगाने त्याच्यावर मार्गदर्शन करून घ्यावं. एखाद्याला भविष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर, किंवा एक प्रश्नच म्हणजे महत्वाचा तुम्हाला विचारतात, तर तुम्ही विवाहाबद्दल बोलला, त्यामध्ये पत्रिका जुळवल्या जाते, सगळंच लागतं, टिप्पण ज्याला म्हटलं जातं. तर ती पत्रिका जुळवावी का फक्त हस्तरेषा पाहूनही लग्न जुळवता? 1968 मी ज्या पुस्तकातून अभ्यास केला, मी जुने पुस्तक माझ्याकडे आहेत, 7 ते 8 पुस्तक आहेत. वर्तक सरांचं 1968 साली पुस्तक प्रकाशित झालेलं, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्या पुस्तकाचं नाव विवाह बंधनाची ऐतिहासिक परंपरा हस्त चिकित्सा. त्या पुस्तकामध्ये आदर्श वधूचे चिन्ह काय हातावर असतात, आदर्श वराच्या हातावर काय चिन्ह असतात, हे त्या पुस्तकात त्यांनी 68 साली पुस्तक पब्लिश केले, त्याच्यात त्यांनी लिहिलेले आहे. अशा जुन्या पुस्तकावरून मी अभ्यास केलेला आहे. आदर्श वधू किंवा आदर्श वर, पहिल्यांदा तो त्याचा गुरु उंचवटा बघावा लागतो, त्याची भाग्यरेषा बघावी लागते, त्याची आयुष्य रेषा बघावी लागते, शुक्र उंचवटा बघावा लागतो, मणिबंधावर काय चिन्ह आहेत का,
असे काही सिम्पटम्स आहेत ते बघावेच लागतात. मात्र 1968 साली वर्तक सरांनी पुस्तक पब्लिश केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे विवाहाची ऐतिहासिक परंपरा आणि चिकित्सा, सामुद्रिक हस्तरेखा शास्त्रातून चिकित्सा. तर त्यात त्यांनी आदर्श वधूचे हातावरचे मार्गदर्शक तत्व काय आहे, आदर्श वराचे मार्गदर्शक तत्व काय आहे ते त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले. अशा जुन्या पुस्तकावर मी अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांनी आपण जुळवू शकतो लग्न. 100% पत्रिका पाहायची गरज नाही. आणि तुमच्याकडे येतात का लग्नासाठी? लग्नासाठी येतात. मग अशा वेळेला मुलगा मुली येत नाहीत, पण आई मुलाची मुलीची आई मुळात म्हणजे मुलीच्या आईंना काळजी असते आपल्या मुलीला चांगला योग्य वर सुयोग्य वर मिळावा. आणि एक तुम्ही आता सांगताय हस्तरेषेवरून, जसं आता वर आणि वधूचा आपण बोललो, स्वभाव खरंच कळू शकतो. 100% स्वभाव कळतोच, कळायलाच पाहिजे. मग तुमचा अभ्यास काय कामाचा? ज्योतिषाला पुस्तकी ज्ञानाबरोबर 70% साधनेची पण गरज आहे. 70% साधना, गुरुतत्वाची सेवा, गुरुतत्वाची उपासना आणि 30% पुस्तकी ज्ञान. जर त्यांनी याचं कॉम्बिनेशन केलं तर त्याच्या फलादेश अतिशय अप्रतिम येणारच आहे. ज्योतिषाचं त्यांनी साधना करून ज्योतिष सांगावं, म्हणजे फक्त अभ्यासाचा विषय नसून साधनेचा आहे. आता आपण साधनेबद्दल तुम्ही बोलत आहात, साधनेवर जास्त भर आहे तुमचा. साधना जी आहे, हस्तरेषा पाहिल्यानंतरही साधना केल्यावरच त्याच्यावर उपाय येतो. असं आहे. साधना म्हणजे काय, तुम्हाला देव म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी 5 तास बसा, 8 तास बसा, नाही आहे. देव गुरुतत्व म्हणतो किंवा एखादा भगवंत म्हणतो, देव म्हणतो की तू तुझं कर्म कर आणि फावल्या वेळेत माझं नामस्मरण कर. तुझं कर्तव्य पळत. सांसारिक माणसाचं कर्तव्य महत्वाचं आहे आणि तुला वेळ मिळेल तेव्हा माझी 20 मिनिटं माझं स्मरण कर, मग मी तुझ्या पाठीशी आहे. आता अनुभव जे तुम्ही आता म्हणजे सांगितले, मार्गदर्शन साधनेबद्दल झालं, तुम्ही आधीपासून या साधना मार्गात आहात तर तुम्ही यात कसे आहात या क्षेत्रामध्ये? मी 31 वर्षापासून गजानन महाराजांची भक्ती करतो. या भक्ती मार्गातून मला एक पुस्तक आलं. पुस्तक हातात घेतलं. पहिले 10 वर्ष मी काय वाचतो आणि काय बघतोय मला कळत नव्हतं. जसं जसं मला गोडी वाढत गेली, जशी मी उपासना वाढत गेली गजानन महाराजांची, तसं मी अभ्यास करत गेलो, बघत गेलो. आज ह्या गोष्टीला 31 वर्ष पूर्ण झाले. 32वं लागलेलं आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा हात बघत असताना मी सद्गुरूला स्मरून विचारतो, बाबा हा माझ्या समोर बसलेला आहे, ह्याला काय उत्तर द्यायचं? तुम्ही बोलणार तुम्हीच आहात, सांगणार तुम्हीच आहात, सांगा. जे स्मरण तर जे लक्षात येतं ते पटकन मी बोलून मोकळं होतो. गजानन महाराज गुरुभक्ती, निव्वळ गुरुभक्ती करावी. आणि जो निव्वळ गुरुभक्ती करतो, कोणत्याही अपेक्षा न ठेवता, अशाला गुरु वंचित ठेवत नाही. हा आजवरचा माझा अनुभव आहे. देणारा तू आहे, घेणारा तूच आहे. मी फक्त करणार आहे. भाकरी पण तूच देणार, काम पण तूच करून घेणार. फक्त खाणार आहे, किती भाकरी खायची देणार तू, ती फक्त मी खायचं काम करणार. तू द्यायचं पण तू, घ्यायचं पण तूच. कोणती साधना, कोणती उपासना गुरुतत्वाची तुम्ही प्रांजळपणे केली तर तो तुमच्या पाठीराखा राहतो. हे अनेक माझ्या अनुभवातून मी सिद्ध केलेलं आहे. मनशांतीची आजकाल खूप गरज झाली आहे धावपळीच्या युगामध्ये. त्यासाठी काही साधना तुम्हाला सांगू? रोज मातेच्या पाया पडा. मातेच्या पाया पडताना कुलदेवीचं स्मरण करा. आजकाल काय आहे, आजकाल कलियुग आहे. देवाला नमस्कार लवकर करत नाही. स्तोत्र, आधीच्या काळी स्तोत्र म्हणायला शिकवायचे, रामरक्षा म्हणायचे. आता कोणी काही सांगत नाही. कलियुग आहे, त्यामुळं उपासना अतिशय महत्वाची. साधं आम्ही लहानपणी खेळून आले तर हातपाय धुवायचे, संध्याकाळी रामरक्षा म्हणायला बसायचो. आज मी 70च्या 69 लागेल मला आता, तरी सुद्धा मी व्यवस्थित धडधाकट आहे. उपासनेचं उपासना
आई वडिलांचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचं. तुमच्या घरात 2 देव महत्वाचे आहेत, एक विष्णू आणि एक लक्ष्मी. विष्णू म्हणजे वडील, लक्ष्मी म्हणजे आई. या 2 देवांची तुम्ही मन सांभाळली तर तुम्हाला कुठल्या देवाची गरज नाही पडत. साध्या साधना तुम्ही सांगता. खर्चिक साधना का सांगायच्या? 10 रुपयाचं एक पुस्तक मिळतं, गणपती अथर्वशीर्ष 10 रुपयाचं मिळतं. रोज ते गणपती अथर्वशीर्ष रोज पठण केलं तर त्याचा इम्पॅक्ट होतोच. प्रत्येक एखादी गोष्ट परत 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 करत गेलं तर त्याचा त्या परिणाम होतोच. तो हा सायन्स सांगतं. मंत्रशास्त्र आहे, मंत्रशास्त्र भर आहे. मंत्रशास्त्र अंधश्रद्धा शास्त्र नाही, फक्त मंत्र साधना उपासना याच्यावर मी भर देतो जास्ती करून. गजानन महाराजांच्या भक्तीबद्दल तुमचं बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात येते आणि त्याचे अनुभवही माझ्या वाचनात आले, तर त्याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा. महाराज आहेत ते, करता करत तर तो आहे, मी फक्त कठपुतळी आहे. नाच म्हणले की नाचायचं असं ते आहे. मला मुलगी विवाह झाल्यानंतर मला मुलगी झाली पहिली. आम्हाला दुसरा मुलगा हवा होता. पहिल्या महिन्यापासून माझी मिसेस गजानन विजय ग्रंथ वाचायला लागली आणि असं करत करत 9वा महिना लागला. 9वा महिना लागल्यानंतर ग्रंथ गजानन विजय ग्रंथातून तोंड डोकं वर न करता बोलली, अहो मला त्या डॉक्टरकडे जायचं नाही, मला दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं. आम्ही दुसरीकडे गेलो. दुसरीकडं आधी पहिल्याकडे MDDG दुसरीकडे MS आणि MDDG 2 डॉक्टर होते. दोन्ही दोघांनी नवरा बायकोन तपासलं. त्यांनी सांगितलं बाळ आडवाय सिजर होईल कठीण. मी त्यांना म्हटलं मला माझी बायको माझा मुलगा सुखरूप पाहिजे, एवढं बाकी मला माहित नाही. मग सिजर करायचं ठरलं. लहान आतडं एकमेकाला चिटकलं तर जागेवर ऑपरेशन केलं. गर्भाच्या पिशवीमध्ये बाळाची मान अडकली ती त्यांनी डॉक्टरनी मोकळी गेली. लहान आतड्याला हरण्याचा प्रॉब्लेम झाला, जागेवर ऑपरेशन केलं. मग मी त्याचं नाव ठेवलं प्रसाद. तो आज 19 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे. असे अनेक अनुभव आहेत गजानन महाराजांचे, अनेक अनेक अनेक. तुमच्याकडे काही साधनेसाठी आलेले किंवा हस्तरेषा दाखवण्यासाठी मार्गदर्शनासाठी आलेले काही साधक आहेत, त्यांना पण काही अनुभव आले? अनेक अनुभव आलेले आहेत. प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो. मी म्हणतो पैशाच्या मागे तुम्ही धावू नका, पैसा तुमच्या मागे आला पाहिजे. पैशाच्या मागे तुम्ही नाही जायचं, पैसा तुमच्या मागे आला पाहिजे. मग तुम्ही कर्म करा. करत असलेले कार्य, करत असलेले काम यश येण्यासाठी उपासना करा. मी प्रयत्न करतो त्यात यश द्यायचं काम त्याचं आहे, मग तुमचा प्रामाणिक प्रयत्न पण झालाच पाहिजे. मग अशा व्यक्तीने उपासना जरूर करावी. ती कोणती करावी? श्री सुक्ताची उपासना करावी. कामाचा सोर्स वाढला पाहिजे. कामाचा सोर्स वाढला की तुमचं उत्पन्न वाढतं. जोपर्यंत सोर्स वाढत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढत नाही तुमचं. तुम्ही मंत्र साधना त्यांना देता? मंत्र बाकी काही सांगत नाही, कुठलं रत्न सांगत नाही, कुठली पूजा सांगत नाही. फक्त उपासना करा, उपासना करा. काही दुर्धर आजाराने ग्रसित म्हणा किंवा अगदी कंटाळलेले असतात लोक याच्यात, असे काही तुम्हाला अनुभव आलेत का? तुमच्याकडे आले आणि त्यांना त्यात फायदा झालाय साधनेमुळे? एक 72 वर्षाच्या ताई आहेत. त्यांना 2021 पासून युरिन बॅग लागलेली. त्यांनी मला फोन केला, मला कुठे फिरता येत नाही, जाता येत नाही, ह्या आजारामुळे मी अडकून पडलेली आहे. काय माझा आजार संपणार आहे की नाही? मग मी त्यांच्या हाताचं परीक्षण केल्यानंतर मी त्यांना देवी अथर्वशीर्षाचे पाठ करायला सांगितले ते. मग त्या माऊलीने 7 महिने पाठ केले आणि 8व्या महिन्यामध्ये दर महिन्याला चेकअपला जातात. तशा डॉक्टरकडे गेल्या तर डॉक्टरने सांगितलं मावशी आपण तुमची कॅथेटर आणि युरिन बॅग काढून बघू. त्यांनी लगेच होकार दिला तर काढली. काढल्यानंतर त्यांना नॉर्मल वॉशरूमला गेल्या, वॉशरूम झालं. त्या दिवसापासून त्यांची बॅग गेलेली आहे, ती लागलेली नाही. ह्याच्या जोडीला मी त्यांना सांगितलं तर आदित्य हृदय स्तोत्र आणि सूर्य कवच आणि गणेश कवच वाचा. कवच का सांगितलं? प्रोटेक्शन होण्यासाठी. औषधे घेतलेली औषधे शरीरावर परिणाम होण्यासाठी. डॉक्टरचा सल्ला महत्वाचा, ह्याच्यात दुमत नाही.
फक्त पॉझिटिव्ह एनर्जी अजून वाढावी आणि त्या आजारातून बाहेर पडावं याच्यासाठी मी त्यांना उपासना केली. ते त्यांनी उपासना ती मनापासून केली, त्याचं यश त्यांना मिळालं. दुसरं, राहुल नावाचे मुंबईचे सदग्रस्त आहेत. विवाहाला 7 वर्ष झाली, त्यांना संतान होत नव्हतं. मग त्यांनी मला कोरोना काळामध्ये माझ्याकडं भेट झाली, व्हॉट्सअपवर हाताचे फोटो आलते. मी त्यांना काही साधना सांगितली, काही उपासना सांगितल्या. त्यांनी त्या उपासना केल्या आणि मेडिकल ट्रीटमेंट चालू करताना कुठल्या दिवशी मेडिकल ट्रीटमेंट चालू करायची त्या तारखा त्यांना काढून दिल्या. त्याच्यासाठी मला अमोल सापूरकर आणि अभिलाष बागजीवाले, कारण का मी कुंडलीचा माझा जास्ती अभ्यास नाही, माझा अभ्यास हस्तरेषेचा जास्ती आहे. मी त्यांच्याकडून माझे काढलेले निष्कर्ष आणि त्या सांगितलं, बाबा तुम्ही कुंडलीचे निष्कर्ष काढून मला सांगा. मग त्यांनी काढले निष्कर्ष, माझे निष्कर्ष एकत्र केले आणि ते त्यांना दिले. दिल्यानंतर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट त्यांनी त्या तारखेला त्या वेळेला चालू केली. त्यांना कन्सिव्ह झालं. त्यांना आता 3.5-4 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे साधनेचा परिणाम नाही, साधनेचा परिणाम नाही आहे. मेहनत त्यांनी घेतली, कष्ट त्यांनी घेतले, मेडिकल ट्रीटमेंट त्यांनी घेतली. ती फक्त फलप्रद होण्यासाठी सपोर्ट घेतला साधनेचा, उपासनेचा. ह्याच्यामध्ये उपासना त्यांनीच केली. फक्त उपासना करत असताना सातत्य ठेवलं आणि डॉक्टर ट्रीटमेंट फर्स्ट प्राधान्य दिलं त्याला आणि सेकंड प्राधान्य उपासनेला दिलं. आपलं प्रारब्ध आधीच ठरलेलं आहे असं म्हणतात, हा प्रश्न येतोच. तरी सुद्धा मग साधनेने प्रारब्ध बदलता येतं का? बिलकुल नाही. मग साधना का करायची? का साधनेने प्रारब्ध बदलता येतं? मग अनेक लोकांनी साधनेने प्रारब्ध बदललं असतं. साधनेने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करायची आहे, अडथळीची शर्यत पार करायची आहे. ती अडथळी शर्यत पार करण्यासाठी ताकद पाहिजे. ती साधना, ताकद साधना देते, ती ताकद उपासना देते, ती ताकद मंत्र देते. ताकद पाहिजे तुम्हाला, ती ताकद मंत्र देते, ती साधना देते, ती उपासना देते. बदल होत नाही. बदल नाही होत. आईच्या कुशीत जेव्हा अंकुर जन्म घेतो तेव्हा त्याचं भाग्य लिहिलेलं असतं. ते बदलण्याचा अधिकार ना परमेश्वराला ना त्या ज्योतिषाला ना कुणाला. फक्त तुम्ही म्हणाल की बाबा एखाद्याचं आयुष्य बदलतं का, तर त्या व्यक्तीची ती साधना त्या तोडीची असेल तर बदलतं. तो त्या प्रकारचा साधनेत रमलेला पाहिजे. तुमच्याबद्दल बऱ्याच साधकांकडनं ऐकण्यात आले, तुमच्याकडे गजानन महाराजांच्या पादुका आहेत, तर त्या कशा आहेत? 16व्या अध्याय मी महाराजची भक्ती करत असताना 16व्या अध्यायामध्ये झामसिंगकडून भोकरी पुंडलिकला पादुका देतात महाराज. तेव्हा मी म्हणालो होतो, महाराज मी तुमची मनापासून भक्ती करतो ना, तर मला अशाच पादुका आल्या पाहिजेत तर मी पूजा करीन. मी पादुका घ्यायला जाणार नाही. संदीप खेले नावाचा एक मित्र आहे, तिवंदा चौक तिवंदाला राहतो. तो शेगावला दर्शनाला गेला. दर्शनात समाधीला नमस्कार करत असताना बाहेर आल्यानंतर बोटाच्या पेरावर 2 तांब्याच्या पादुका घेतल्या, समाधीला लावल्या, लाल कपड्यात गुंडळल्या. तो नाशिकला उतरला आणि तो माझ्या घरी आला आणि घरी आल्याने सांगितले, बाबा तुला ह्या पादुका द्यायला आलो, ह्या घे पादुका. त्या अशा पादुका माझ्या घरी आलेत, त्या आजही माझ्या पूजेत आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की आर्थिक सोर्स कसा वाढवायचा, मग त्यासाठी काय उपासना करायची. मगाशी मी सांगितलं श्री सूक्त पठण करा. आज अजून एक वेगळा उपाय सांगतो. 108 बेलपत्र घ्यायचे, चंदनाचं खोड सानेवर उघडायचं, डाळिंबाच्या गणित ते सानेवर उघडलेला गंध तयार करायचा. तो गंध वाटीत घ्यायचा आणि त्या वाटीमध्ये डाळिंबाची काडी बुडवायची आणि त्या प्रत्येक बेलपत्र 108 बेलपत्राच्या प्रत्येक पानावर महालक्ष्मीचा बीज मंत्र लिहायचा. आणि तो लिहिलेला बीज मंत्र बेलपान, ओम मृत्युंजय महारुद्रताय माम शरणगतम जन्म मृत्यू ज्वरा व्याधी पीडितम कर्मबंधन ओम नमः शिवाय म्हणत महादेवाची पिंडीवर व्हा. मग ही उपासना संकल्प करून करा. संकल्प काय करायचा, मी यथाशक्ती यथावती करेन, मी इतके सोमवार करेन बिलकुल नाही.
माझं कर्तव्य महत्वाचं, माझं काम महत्वाचं, त्याच्यानंतर मी तुझी उपासना करणार. मी करत असलेल्या कामामध्ये यश द्यायचं काम तुझं आहे. मी कर्तव्य करतोय, त्या कर्तव्यात यश द्यायचं काम तुझं आहे, ते तू करायचं. ते कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याकडे बघणार. आणि बीज मंत्र कोणता आहे? श्री महालक्ष्मीचा बीज मंत्र. मंत्र साधना मनापासून येते, हृदयापासून येते. त्यामुळे मंत्र साधना अतिशय परिणाम शरीरावर, परिणाम मानवी जीवनावर परिणाम करतातच. तुम्ही हे आर्थिक प्राप्तीसाठी सांगितलं. आर्थिक प्राप्ती नाही, मी मगाशी परत बोलतो, आर्थिक सोर्स वाढला तुमची आर्थिक प्राप्ती वाढणार आहे. सोर्स वाढलाच पाहिजे तुमचा, तर नुसते आर्थिक प्राप्ती वाढून काही फायदा नाही. जोपर्यंत सोर्स वाढत नाही तोपर्यंत तुमचं आर्थिक उत्पन्न वाढत नाहीये. मग आर्थिक सोर्स वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत करायला पाहिजे, मग ती कष्ट करायला पाहिजे. त्या कष्टाचं चीज होण्यासाठी तुम्ही उपासना करायला पाहिजे. आरोग्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांना असे प्रश्न असतात. सर्वबाधा विमुक्त धनधान्या सुतान विदा मनुष्मत प्रसादेन भविष्यंतन संशय सप्तशतीच्या पाठातला मंत्र आहे हा. त्या मंत्राचं आवर्तन करावे. त्याच्यानंतर देवी अथर्वशीर्ष आहे, त्याची आवर्तन करावी. त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि तंत्रोक्त देवी सूक्तामध्ये 2 ओळी मी म्हणून दाखवल्या. तंत्रोक्त देवी सूक्त आहे. असे अनेक स्तोत्र आहेत जे मानवी जीवनास परिणाम करणारे आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहेत. आपल्याला एनर्जी पाहिजे, ती एनर्जी वाढवायचं काम, ताकद द्यायचं काम मंत्र करतात. फक्त मेहनत तुम्ही केली पाहिजे. श्रावण महिना आता येतोय, तर यामध्ये काही एखादी साधना करावी प्रेक्षकांनी, म्हणजे त्यांना असं म्हणून ओव्हरऑल एक चांगलं वाटेल असं. श्रावणामध्ये घरातील देवांवर, मंदिरात नाही, घरातील देवावर, घरात महादेवाची पिंड असते प्रत्येकात, त्या महादेवाच्या पिंडीवर रोज रुद्रसूक्त म्हणत अभिषेक करा. नाही जमलं तर जलाभिषेक करा, दुधाभिषेक करा, उसाच्या रसाने अभिषेक करा, मधाने अभिषेक करा, रोज करा. आणि तो संकल्प करून करा. हे कशासाठी करणार आहात? माझ्या सुखी संसारासाठी करणार आहे, माझ्या चांगल्या आरोग्यासाठी करणार आहे. मी करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी, मी करत असलेल्या, परत शब्द वापरतो, मी करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी मी उपासना करत आहे, असा संकल्प करून करावा. त्याला रुद्र जर एखाद्याला येत नसेल तर ओम मृत्युंजय महारुद्रत्राय मां शरणगतम जन्ममृत्युज्वरा व्याधी पीडितम कर्मबंधने ओम नमः शिवाय. शिवपंचाक्षर स्तोत्र आहे. 5 शब्दाचं स्तोत्र आहे. ओम नमः शिवाय. ओम म्हणलं की ऊर्जा वाढतेच वाढते. ओम नमः शिवाय म्हणलं तर भरपूर झालं. छोटा पंचाक्षरी मंत्र सुद्धा. राम नुसतं म्हणलं तरी सुद्धा राम राम म्हणलं तरी सुद्धा शरीरामध्ये एनर्जी येते, ऊर्जा येते. खरंच आहे, अद्भुत आहे भारतीय मंत्रशास्त्र. आता मुलांबद्दल बोलत आहात तुम्ही. बरेच जण तुमच्याकडे विचारायला येत असतील, आणि हा मुख्य प्रश्न आहे आजकाल शिक्षणामुळे म्हणा किंवा थोडंसं मॉडर्नायझेशन झालेलं आहे आपल्या भारतीय फॅमिलीजमध्ये. तर मुलांना ह्या गोष्टीवर, मंत्रांवर किंवा आपल्या संस्कृतीवर विश्वास राहिला नाही. तर एखाद्या वेळी तुमच्याकडे हात दाखवायला कोणी आलं किंवा मुलाला साधना द्यायची आणि तो मुलगा जर कळत नसेल तर तुम्ही कशी साधना त्याला सांगता? मुळात म्हणजे त्या मुलाच्यावर साधनेचं किंवा एखाद्या स्तोत्राचं कसं पठण करायचं हे प्रथम घरातल्या आईचं काम आहे. कारण त्या मुलाची पहिली गुरु आई आहे. त्या आईने त्याला आधी व्यवस्थित समजून सांगावं. मग अशा केसमध्ये मी त्यांना गणपती अथर्वशीर्ष सांगतो, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सांगतो, त्याच्यानंतर सूर्य कवच सांगतो, त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान कवच सांगतो, त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त सांगतो. असे अनेक स्तोत्र आहेत जेणेकरून त्या मुलावर पॉझिटिव्ह परिणाम होतील आणि अनेक घटना त्याच्यातून तो बाहेर पडतातच.
कारण मंत्रशास्त्र तुम्हाला ऍक्टिव्ह करतं आणि तुम्हाला कार्याला पुश करायचं काम मंत्रशास्त्र करतं. हस्तरेषा शास्त्र आहे. ह्या शास्त्रातून आयुष्यातल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचं निराकरण करू शकतो आपण? आता हस्तरेखा शास्त्रातून तुमच्या आयुष्य रेषेवरून सुद्धा मार्गदर्शन करता येतं. तुमच्या भाग्यरेषा, कर्मरेषा, धनरेषा याच्यावर मार्गदर्शन करता येतं. तुमच्या मस्तक रेषेवर मार्गदर्शन करता येतं. विवाह रेषेवर मार्गदर्शन करता येतं. मग शुक्रावरून मार्गदर्शन करता येतं. तुम्ही कोणता प्रश्न घेऊन आलात आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ग्रहातून, त्या रेषेवरून काढता येतं. एखादी व्यक्ती म्हणते की माझा व्यवसाय चालत नाही. मुळात म्हणजे प्रश्न असा आहे, व्यवसाय का चालत नाही हा एक पहिला प्रश्न आहे. सगळे व्यवसाय, माझा व्यवसाय चालत नाही म्हणून दोष ग्रहांना द्यायचा, पत्रिकेला द्यायचा, आपल्या नशिबाला द्यायचं योग्य नाही आहे. आपल्यात काय कमी आहे ते आधी शोधायचं, मग बाकीचे ग्रहांच्याकडे हस्तरेषाकडे जायचं किंवा पत्रिकेकडे जायचं. हातावरचे ग्रह उंचवटे, लग्न कुंडलीतले ग्रह इंडिकेट करतात आपल्याला. ग्रह इंडिकेट करतात आता हे असंच होणार, ते तुम्हाला समजलं पाहिजे. दर्शवतात. ग्रह काहीच करत नाहीत. आपण प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलो आहोत. तुमच्या त्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला भोगायचंच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. हे खरंच गरजेचं आहे, कारण आजकाल आपण पाहतो अंधश्रद्धा आणि फसवेगिरी वाढली आहे. नाही, आता मंत्रशास्त्र एखाद्या मंत्राने एखाद्या व्यक्तीला ऊर्जा वाटत असेल तर त्यांनी जरूर करावं. हा, अंधश्रद्धा अजिबात करू नये. मी तर त्याच्या विरोधात आहे. देवाला कौल लावणं अंधश्रद्धा आहे. देव नवसाला पावणं अंधश्रद्धा आहे. देव काहीही करत नाही. देवाला तुमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. देव म्हणतो उठ, पुरुषार्थ कर, मग मी तुझ्या पाठीशी राहीन. जोपर्यंत तू पुरुषार्थ करत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी नाही राहणार. देहरी खाटल्यावरी असं होत नाही आणि होणार पण नाही. देव म्हणतो उठ बेट्या, उठ, पुरुषार्थ कर, मग तुझ्या पाठीशी मी राहील. असं एक उदाहरण द्या. देवाने खाटल्यावर बसून दिले एकाला, एक उदाहरण दाखवा. मी नाही होत. हवन आणि कर्मकांड वेगळं, मंत्रशास्त्र वेगळं आहे. मी मंत्रशास्त्रावर बोलणार, मी हवनावर कर्मकांडावर बोललेलो नाहीये आणि बोलणार पण नाही, कारण माझा तर पेशा नाहीये. मी फक्त मंत्रशास्त्र, मंत्र, हे मंत्र ओम गंग गणपते नमः हे मंत्र म्हण. तुझी बुद्धी म्हणजे करत असलेला अभ्यास लक्षात राहील. हवनाकडे गेले तर तुम्ही कर्मकांड झालं. इथं कर्मकांड नाही, इथं मंत्रशास्त्र आहे. फक्त मंत्रशास्त्रावर मी बोलतो, म्हणजे मार्गदर्शन करतो. बाकी ही पूजा कर, ती पूजा कर नाही सांगत. कुठल्याही पूजा तुम्ही नाही सांगत. स्वतः कर्म कर ना बाबा. आता एखाद्या उंचवट्यावर, गुरु उंचवट्यावर खराब चिन्ह आहे, म्हणजे दूषित चिन्ह आहे, मी त्याला म्हणतो गुरुची उपासना कर. एखादं दत्त स्तोत्र वाच, स्वामींचं तारक मंत्राचं पठन कर, गजानन महाराजांचं पठन कर, शंकर महाराजांचं तारक मंत्राचं पठन कर. कारण का गुरुबल वाढवायचं असतं. आता शनी तळा हातावरचं शनी जर मध्यम असेल, शनीचं बळ कमी पडत असेल तर कष्ट कमी पडत असतील, मग त्या कष्ट वाढवण्यासाठी किंवा शनीचं बळ वाढवण्यासाठी मी त्याला मारुतीची उपासना, महादेवाची उपासना सांगतो. बाबा मारुतीचं स्तोत्र म्हण, हनुमान बळवान स्तोत्र म्हण. आता हातावरचं रवी मध्यम असेल, रवीचं बळ वाढवायचं असेल तर आदित्य हृदय स्तोत्र कर. असे वेगवेगळे स्तोत्र आहेत, ते स्तोत्र म्हणायला सांगतो मी त्यांना. पण तू कर्मकांड मी केलेलं नाही आणि सांगत पण नाही कधी. म्हणजे काही ठराविक दिवसांची तुम्ही उपासना देत असता. आणि उपासना ही त्या व्यक्ती मनापासून केली तर त्याचं फळ मिळतंच, हा माझा अनुभव आहे. आणि उपासना जरूर करावी माणसाने, फक्त अंधश्रद्धा करू नये. मी मगाशीच बोललो, आता पण तेच बोलतो, देहरी खाटल्यावर बिलकुल नाही. देवाला तुमच्याकडे बघायला वेळ सुद्धा नाहीये. देव म्हणतो उठ, पुरुषार्थ कर, मग मी तुझ्या पाठीशी राहील.
तर हे तर तुम्ही सांगितलंच आहेत ना का मी पण ऐकलंय आणि आताही की कोणाकोणाला काय काय मंत्र साधने तुम्ही झालं, पण एखादा असा एस्पेक्ट काही सुटतो का की लोकांनी या मंत्र साधनेकडे वळावं? मी आजपर्यंत मी जसं सामुद्रिक एका शास्त्राचा अभ्यास करून मार्गदर्शन करायला लागलो तेव्हापासून आजपर्यंत मी कुणालाही 10,000 किंवा 2,000ची पूजा सुद्धा सांगितलेली नाहीये. बाबा ही मी प्रत्येकाला सांगतो, हे स्तोत्र वाचा, हे मंत्र पठन करा, या स्तोत्राचे आवर्तन करा आणि तुमचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न तुम्हीच करायचा आहे, दुसरं कुणी करू शकत नाही. म्हणजे हस्तरेषा शास्त्र जे आहे ते खर्चिक नाही, विनामूल्य. खर्चिक मुळात म्हणजे खर्चिक उपासना का सांगा, त्याची ऐपत आहे का नाही ते तर आधी बघायला पाहिजे. त्याची ऐपतच नाहीये, मग अशाला तुम्ही 10,000ची 5 अशी खर्चिक उपासना सांगून खर्चिक पूजा सांगून काय अर्थ नाहीये. तर 10 रुपयाचं पुस्तक आण बाबा, रोज वाचत जा, 6 महिन्यानंतर त्या फरक पडेल. एखाद्या झाडाला रोज रोटीवर पाणी घातलं तर 10 वर्षांनंतर ते बहरणारच आहे आणि तुम्हाला सावली देणारच आहे. तसं उपासना आहे. उपासना तुम्ही करत जर गेले तर ते वाढत जशी उपासना जाईल तशी उपासनेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे मोठे मोठे ज्या विधी सांगितल्या जातात तर ह्या उपासना साधनातून सुद्धा त्यावर मार्ग मिळू शकतो. खरं आहे. आणि खूप लोकांना असं होतं की ही करू शकत नाही मी साधना, तर मग आता आपलं काम होणार नाही, याच्यात लोकांना असा हे होतो की कसं करायचं आणि कसा याच्यावरती मार्ग मिळवायचा. तर प्रत्येक समस्येवरती मंत्र साधना आहे. प्रत्येक समस्येने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर त्या व्यक्तीने मार्ग काढायचा आहे. मार्ग काढत असताना त्या अडथळीची शर्यत पार करायची आहे. ती शर्यत पार करत असताना मंत्र साधना स्तोत्र पठण करायचं आहे. कारण का, ती अडथळ्याची शर्यत पार करण्यासाठी ताकद पाहिजे. ती ताकद मंत्र देईल, स्तोत्र देईल. मात्र त्याची अडथळ्याची शर्यत आणि त्याची प्रगती त्यांनी स्वतःच करायची आहे, दुसरं कोणीच नाही. स्वतःची स्वतःलाच साधना करावी लागते आणि तुमचे सगळं विनामूल्य मार्गदर्शन असते. नाही, सांगितलं उपासना ही विनामूल्य सांगितली जाते. उपासना विनामूल्य सांगितली जाते, पण हस्तरेषेमध्ये जसं आपल्याला ज्योतिषात सांगितलं जातं की हा जो आहे तो स्टोन धारण करा, म्हणजे शुक्राचा वेगळा याचा, तर असं काही आहे ह्या शास्त्रामध्ये? नाही, मी हस्तरेषेवरून कुणालाही रत्न सुचवत नाही. मी रुद्राक्ष काय वेळेला इमर्जन्सी असेल तर रुद्राक्ष सुचवतो. पण रत्न किंवा कुठलीच पूजा, गुरु खराब आहे तर गुरुची पूजा कर, शनी खराब आहे तर शनीची पूजा कर, अमुक रवी खराब आहे असं कुठलंच सांगत नाही. मी फक्त स्तोत्र आणि स्तोत्र. आणि स्तोत्रातून पण तेच साध्य होतं, उपाययोजना होते. मार्गदर्शन करताना दक्षिणा घेतोच मी, पण तुम्ही आजारी माणसाची दक्षिणा कधीच घेत नाहीये, घेतलेली नाहीये, इथून पुढे सुद्धा घेणार नाही. मंत्र साधना करत असताना लगेच त्वरित फरक पडतो का, त्यालाही बराच कालावधी पेशन्स ठेवायला पाहिजे तुम्हाला. मंत्र साधना ही ऍक्टिव्ह करते माणसाला. त्याचं कर्म किती, प्रारब्ध किती दूषित आहे किंवा कर्म किती खराब आहे त्याच्यावर तुमची मंत्र साधना कार्य करते. हळूहळू त्याच्या जीवनामध्ये फरक पडतो. गायत्री मंत्राची तुम्ही साधना बऱ्याच दिनांना दिली, उपासना, आणि त्याचा फायदा झाला, पण महिलांनी ती करावी नाही. गायत्री मंत्र महिलांनी म्हणू नये, बरोबर आहे. कारण का गायत्री मंत्र हा ऊर्जा देणारा मंत्र आहे, ऊर्जा. त्यामुळं महिलांनी गायत्री मंत्राची उपासना करून हे अगदी 100% सत्य आहे. आणि सेम म्हणजे तसंच गुरुचरित्र पण महिलांनी वाचावं. याच्यात 2 मतं आहेत. परंतु मी असं म्हणतो, एखाद्या व्यक्तीने गुरुची उपासना का करू नये? गुरुचरित्र वाचू नये महिलांनी, ठीक आहे, गुरुची उपासना करावी. मी एका आईच्या कुशीत जन्म घेतलेला आहे. मग त्या आईला, त्या माऊलीला ती आई
एक तर बहीण असते, एक तर आई असते, एक तर मावशी असते, एक तर ताई असते. ती रूप वेगवेगळी आहेत. पण त्यांनी पूजा करायची, त्यांनी उपासना करायची नाही का? करायला पाहिजे. मग अशा वेळेला त्यांनी गुरुची साधना करावी. साधनेमध्ये काय गुरुमंत्र म्हणावा. म्हणजे श्री गुरुदेव वेगवेगळे आहेत. दत्त गायत्री मंत्र, ओम मातृपुत्राय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. गणगणात बोलते. स्वामी समर्थ मंत्र आहेत. अन्यनाशी चिंतयंत माये जना पर्युपास्य तेषा नित्या युक्तनाम योगक्षेमं वहाम्यहम्. हे चालत स्त्रियांनी केलं. मला एवढंच म्हणायचं आहे की स्त्रियांनी उपासना करू नये असं कुठं लिहिलेलं नाहीये. उपासना जरूर करावी. गजानन महाराजांची तुमची भक्ती सर्वश्रुत आहे. तुम्हाला गजानन महाराजांची काही तुम्हाला वैयक्तिक पातळीवर आलेले अनुभव आम्हाला ऐकायला आवडतात. साल आठवत नाही मला. तेव्हा मी सर्व्हिस करत होतो आणि नोकरी करत असताना ते तुटपुंज पगारामध्ये भागत नव्हतं. आणि महाराज प्रकट दिन 8 दिवसावर आलेला. मी सकाळी उठल्यानंतर महाराजांच्या फोटोकडे बघितलं. बसला फोटोत, बस फोटोत, तू काही करू नको, फोटोत बसायचं काम कर. 8 दिवसावर प्रकट दिन आलेला आहे, तो साजरा करू कसा? खिशात पैसे नाही आहेत, आणायचे कुठून पैसे? असं रागाच्या भरात मी महाराजांच्या फोटोकडे बघून बोललेलो आहे. आंघोळ झाली तर माझी अध्याय वाचले, पूजा केली. मी माझ्या ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर भांबरे साहेबांचे, मी नाव घेतो, कॅप्रिजन्स इंडिया लिमिटेड मध्ये असलेले भांबरे साहेब आहेत, डेप्युटी जनरल मॅनेजर. त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, साहेब नाही असं म्हणा. म्हणलं काय नाही म्हणू ते सांगा. त्याच्यात 10 मिनिटे गेले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, माझी आई आणि भाऊ येतील आणि जे पैसे देतील ते पैसे तुम्ही प्रकट दिनात खर्च करा. 12च्या ठोक्याला त्यांची आई आणि भाऊ माझ्या ऑफिसला, त्यांनी पैसे हातात दिले. ओंजळीत मी पैसे घेतले. आजही तो दिवस माझ्यासमोर चित्रपटासारखा सरकतोय. ते 2100 रुपये घेतल्यानंतर तासाभरानंतर माझ्या हक्काचे पैसे ज्यांच्याकडे मला येणार घ्यायचो त्यांचे पैसे मला यायला आले. मग त्याच्यावर तुम्ही प्रकट दिन साजरा केला. हा असा सद्गुरू गजानन महाराज पाठीराखा आहे. पाठीराखा आहे म्हणले मी त्याला. गुरु महाराज तुम्हाला कधी वंचित ठेवत नाही. तो तुम्ही कुठल्याही गजानन महाराजांचं करा, स्वामी समर्थांचं करा, शंकर महाराजांचं करा, साईनाथाचं करा, कुठल्याही गुरुतत्वाची सेवा करा. तुम्हाला वंचित ठेवत नाही, भरभरून देतात. म्हणजे रिक्त हस्ताने देतात. फक्त एवढंच आहे की त्यांची अपेक्षा न ठेवता तुम्ही त्यांची भक्ती करा. मी तुझी भक्ती करतो ना, मला एवढं पाहिजे, अजिबात नाही. ते म्हणतात तू कर्म कर, कर्तव्य कर, प्रारब्धात मिळवायसाठी तू उपासना कर, कष्ट कर, मग मी तुझ्या पाठीशी उभा राहील. देहारी खाटल्यावर गुरु सुद्धा स्वामी कुठल्याच गुरुतत्वाने दिलेले नाही कुणाला. म्हणजे निष्काम भक्ती करावी. बस. अगदी खूप छान. तुमचे अनुभव पण इतके सुंदर आहेत आणि तुम्ही मार्गदर्शन करताय साधकांना आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळाले तुमच्या मार्गदर्शनाने. खूप लोकांना म्हणजे याचा फायदा होतोय आणि खरंच या अडचणीमध्ये असलेल्या लोकांना यातून मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या चर्चेमध्ये आपण आता संपवण्याकडे येतो ही चर्चा, आजची जो एपिसोड आहे. पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला असं, आजच्या तरुण पिढीमध्ये डिप्रेशन हा प्रकार खूप आहे. तर तुम्ही मंत्र साधनेबद्दल सांगताय किंवा मंत्र साधना सगळ्याच म्हणजे लोकांना, आबालवृद्धांना कशी असावी, कशी करावी ह्याचं मार्गदर्शन तुम्ही करत असता. हे सगळ्यांचं एक मानसिक आरोग्य नीट राहावं, तरुण पिढीला डिप्रेशनमधनं बाहेर येता यावं म्हणून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काही सांगता. दररोज सकाळी रविवारपासून आदित्य हृदय स्तोत्र 3 वेळा पठण करा. दुसरं, मंगळवारपासून गणपती अथर्वशीचे एकदा पठण करा. तिसरं, शुक्रवारपासून तंत्रोक्त देवी सुक्त किंवा देवी कवच याचं पठण करा. पण ते असं नाही करा की एकाच वेळेस झालं पाहिजे असं पण काही नाही आहे.
फक्त आदित्य हृदय स्तोत्र सकाळी सूर्योदयानंतर वाचायचं, बाकीचं संध्याकाळी पठण केलं चालते. फक्त उपासना करत असताना मनोभावे करा, मला हे मिळवायचं आहे म्हणून मी उपासना करतोय असा भाव मनात आणू नका. मी प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नात यश द्यायचं काम परमेश्वराचं आहे. ही जर मनात भावना ठेवली तर तुम्हाला यश मिळतच. आता डिप्रेशन म्हणलं, तुम्ही मला विचारलं. गणपती अथर्व शीर्ष त्याच्यावर अतिशय अमोघ अस्त्र आहे. गणपती अथर्व शीर्ष अमोघ अस्त्र, गणपती अथर्व शीर्ष. त्याचं रोज पठण करायचं. आता एक अजून प्रश्न म्हणजे नजर लागते का? नाही. आता मगाशी तुम्ही सांगितलं देवाला कौल लावणे अंधश्रद्धा, देव नवसाला पावणे अंधश्रद्धा, नजर लागणे अंधश्रद्धा. काही नजर आपल्या मनाचा वेहम आहे. तुमचं ऑरा जर चांगला असेल, मानसिक मन चांगलं असेल, नजर काहीच लागत नाही. मन चांगलं असेल तर तुम्ही स्वच्छ मनाचे असाल तर तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. आणि खरंच आहे ते. म्हणजे आजकाल बऱ्याच लोकांना असा भ्रम पसरवला जातो की नजर दोष झाला हे आणि हे उपाय करा, टोटके करा. नाही, तोटके बिटके काही करायचं नाही. आपल्या आई बापाची सेवा करा, आई वडिलांच्या पाया पडा, आई वडिलांचं मान मर्यादा ठेवा. हीच सेवा आहे. 2 देव महत्वाचे आहे तुमच्या आयुष्यातले. बाकीच्या देवाची सेवा नाही केली तरी चालेल. ती 9 महिने तुमच्या उदरात घेऊन सांभाळलेला असते त्या माऊलीनी, आणि तिलाच आपण लाथा घालतो, तिलाच आपण शिव्या देतो. कितपत योग्य आहे अशी बात नाही. त्याची सेवा करा. देव म्हणत नाही की तू माझी सेवा कर, तो म्हणतो तुझ्या आधी आईची सेवा कर, आईचं मान मर्यादा ठेव. अनेक उदाहरणं आहेत. आईला शिव्या देणारे, आईला वाईट साईड बोलणारे. 9 महिने तिने उदरात आनंद यातना, मरण यातना सहन केलेल्या असतात तिने, आणि तिला तुम्ही उद्धटासारखं बोलता. तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल कसं? मी मागे सांगितलं तर आताही तेच बोलतो. तुमच्या घरात 2 देव महत्वाचे आहे, विष्णू आणि लक्ष्मी. विष्णू म्हणजे वडील, लक्ष्मी म्हणजे आई. या 2 देवाची तुम्ही मनापासून सेवा, काही मागत नाही तुमच्याकडे. एखाद्या अडचणीत रात्री 11 वाजता आला, 12 वाजता आला, 1 वाजता आला तरी विचारते आई तू जेवला का रे? चल उठ जेवून घे तू. 1 वाजता उठून ती माऊली तुम्हाला जीव घालते. कुठे ऍक्सिडेंट झाला तर पहिला बाप धावून जातो, बाळ गाडी मरते, ती गाडी लागते, तुला कुठं लागलं का ते सांग. कारण त्याला कळकळ असते त्या मुलाची, त्याला कळकळ काळजी असते, त्या मुलाची काळजी असते. आजकाल आपण बघतो ना, बापाला वडिलाला किंमत देत नाही, आईला किंमत देत नाही. असं नका करू. आईला किंमत ठेवा, वडिलांची किंमत ठेवा, मान मर्यादा ठेवा. काही मागत नाही तुमच्याकडे. खूप सुंदर मार्गदर्शन मनसोक्त गप्पाच्या प्रेक्षकांना केले. बरेच साधनाही कळालेली आहेत, मंत्र साधना कळाली आहे, आणि काय करायला हवं आयुष्यामध्ये म्हणजे सहज सुखाने आपला प्रपंचही चालतो हेही कळालंय. आणि खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केले, आणि मनसोक्त गप्पाच्या स्टुडिओत तुम्ही आज आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली. ही संधी आणि हे ज्ञान तुम्हाला इथं बोलवण्याचं, प्रवृत्त करायचं ज्ञान जे दिलं त्या माऊलीने दिलेले, स्वामी समर्थांनी दिलं, त्या माऊलीचे मी आभार मानतो. आणि जे काय बोललो असेल ते चांगलं असेल ते त्या प्रेक्षकांनी जरूर घ्यावं, आणि जे खराब असेल ते खराब असेल ते माझ्या पदरात घालावं एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्ही मला तुमच्या चॅनलवर बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुढच्या वेळेला अजून एक पॉडकास्ट तुमच्या करेन. ते कसे करेन हे मी आता डिक्लेअर करतो. बोर्डवर रेषा काढून, ही आयुष्य रेषा, ही अशी असेल तर असं आहे, असं असेल तर असं आहे, ही मस्तक रेषा, ही हृदय रेषा, ही भाग्य रेषा, या रेषा काढून त्या रेषाचे विश्लेषण मी करून देईन. नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल, आणि ते खूप गूढशास्त्र उलगडलं जाईल असं म्हणते मी. खूप खूप धन्यवाद. तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षकांनाही आजचा हा एपिसोड आमचा कसा वाटला? अगदी थोडासा हटके होता आणि मनोरंजक आणि गूढ होता. त्याबद्दल तुमचे कमेंट्स नक्की आम्हाला कळवा.
आणि तुम्ही ह्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच आपण मनसोक्त गप्पाच्या पुढील एपिसोडमध्ये नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तोपर्यंत मनसोक्त गप्पा करत राहा आणि आनंदी राहा.